केरळमध्ये नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी 100 वर्ष झाली 2025मध्ये, त्यानिमित्त हा जो काही प्रवास आहे 100 वर्षांचा, तो प्रवास कसा होता, कशा पद्धतीने 100 वर्ष जे त्यांची वाटचाल या संघटनेने केली, याविषयी एक प्रकारे परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। स्वतः सरसंघचालक मोहन भागवत हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहे। आता हा कार्यक्रम तिरुवनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला 3 वेगवेगळ्या विद्यापीठांमधले, केरळमधल्या 3 वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू तिथे उपस्थित होते आणि ते तिथे उपस्थित राहिल्याचं कळल्यानंतर सध्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे काँग्रेसचे जे मुख्यमंत्री आहे सतीशन आणि केरळमधलेच आणखी एक खासदार ते म्हणजे के.सी. वेणुगोपाळ, जे राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यांनी यावरून टीका केली की हे कुलगुरू जे आहेत ते कशा पद्धतीने तिकडे उपस्थित राहिले, त्यांना काय अधिकार आहे तिकडे उपस्थित राहण्याचा, त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तातडीने, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली। स्वाभाविकच त्यांचे नेते राहुल गांधी हे RSSचे कट्टर विरोधक आहेत। प्रत्येक त्यांच्या सभेमध्ये, भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कशा पद्धतीने विषारी वक्तव्य ते करत असतात ते आपण पाहत असतो। त्यामुळे कदाचित त्यांना खुश करण्यासाठी हे दोघंही नेते बोलले असतील, हे सुद्धा कारण आहेच, पण अर्थात त्यांच्या मनामध्ये ती भावना आहेच, पण ते राहुल गांधींपर्यंत पोचावं आणि त्यांची मर्जी आपल्यावर राहावी या उद्देशाने ते अधिक समाजापर्यंत पोचावं किंवा देशभरात त्याची चर्चा व्हावी या दृष्टीने ते बोलले असतील।